बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत टीव्हीके प्रमुख विजय यांना शपथ दिली जाणार नाही। बहुमत सिद्ध झाल्यानंतरच शपथ घेऊ शकतात, राज्यपालांची भूमिका। तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंबंधात मोठी घडामोड। अन्नद्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पद्दुचेरीला नेलं। माजी मंत्री सी.व्ही. षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटले। पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएची हत्या। मध्यग्राममध्ये चंद्रनाथ रथ यांना गोळ्या झाडून संपवलं। टीएमसीकडून सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएच्या हत्येचा निषेध। न्यायालयीन देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी। दोषींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी। बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार। बिहार सरकारमधील मंत्र्यांनी घेतली सामूहिक शपथ। नितीश कुमार यांच्या मुलानंही घेतली शपथ। शिवसेना आणि भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू। महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडींचा स्वतंत्र नालेसफाई दौरे। आज शिवसेनेचा तर उद्या भाजपाचा नालेसफाई पाहणी दौरा। वाकोला मच्छी मार्केटमध्ये मासे कापण्यावर बंदी ही केवळ अफवा। खोट्या बातम्या पसरवणं हा ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्देश। महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण। नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ। नराधमाला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी। संभाजीनगर जिल्ह्यात महिलेची दगडानं ठेचून हत्या। केवायसीसाठी गेलेल्या महिलेची दगडानं ठेचून हत्या। गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरामध्ये आढळला हा मृतदेह। नाशिक टीसीएस कंपनीतील धर्मपरिवर्तनाच्या गटात निदा खानचा सहभाग निष्पन्न। मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात निदा खान वॉन्टेड आरोपी। गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी वाढवले गंभीर कलम। अशोक खरातचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीचा मोठा दणका। खरातच्या नाशिकमधील बँक लॉकरवर छापा टाकत 1.10 कोटींचं सोनं जप्त। 5,500 अमेरिकन डॉलरसह चांदीही घेतली ताब्यात। होंदू अशोक खरात विरोधात एसआयटीकडून लवकरच दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता। पुढच्या आठवड्यात न्यायालयामध्ये चार्जशीट सादर होण्याची माहिती। एकूण 9 प्रकरणांचा शिकूया एआयची क्रांती, चला करूया MSCIT।